नमस्कार मित्रांनो, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकेवाडी इथे आहे आणि आज आमुषा निमित्त महाप्रसादाचे आयोजन केले। काय सांगचाल, किती दिवसापासून तुम्ही हा महाप्रसाद ठेवताय? ही गेली 8-10 वर्ष आम्ही चालू केलेलं आहे नियोजन। तर हे टाकेवाडी गावातली किंवा बाहेरचे काय आमचे मित्रमंडळी आहे, एक 20-25 जणांचा आमचा ग्रुप आहे। तर त्या ग्रुपला आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप केला, त्याच्यानुसार आम्ही सर्वांपर्यंत माहिती पोहोचवली आणि आम्ही प्रत्येक आमुषाला सार्वजनिक पद्धतीने प्रत्येकी आम्ही स्वखुशीने कोणी 1000 देते, कोणी 500 देते, कोणी 2000 देते, कोणी 4000 पण देते ह्याच्यात। तर ते अशा पद्धतीने आम्ही हे कायमस्वरूपी चालवायचं नियोजन केलेलं आहे महाप्रसाद, आणि असंच भविष्यात पुढे चालावं। आता आमचं वाढवण्याचं नियोजन आहेच। अजून आता महाप्रसाद आम्ही 50 किलो करतोय, अजून आमचं भविष्यात 100 किलो नेण्याचं आमचं स्वप्न आहे आणि सतोबा आमचं ते 100% पूर्ण होऊन द्या, त्यात काय विषय नाही। किती वेळ म्हणजे टायमिंग किती असतं किंवा टायमिंग आपलं सकाळची आरती झाली की महाप्रसाद आपला चालूच होतोय, ते जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत पब्लिक आहे तोपर्यंत चालूच आहे। काय काय राहतं महाप्रसाद? महाप्रसादाला एका आमुषाला आपण लापसी भात आणि आमटी देतोय आणि एका आमुषाला गरा करतोय, असं चेंजिंग करतोय एक आमुषा। आता हे तुम्ही ताट पण खरेदी केली, काय काय साहित्य वगैरे हे साहित्य सगळं आपण आमच्या खर्चातूनच घेतलेलं आहे, सगळं हे साहित्य। या खर्चातूनच आम्ही सगळं थोडस 1500 प्रत्येक आमुष्यातलं आमचं राहतं, त्यानुसार आम्ही हे भांडी वगैरे घेणे सगळं हे सगळं आम्ही त्यातूनच नियोजन केलेलं आहे आमच्या खर्चातूनच। बोला। तर माझी एक आलेल्या सर्व भाविक भक्तांना नम्र तिची विनंती येणार आहे इथं प्रत्येक, की जर कुणाला फुल नाही फुलाची पाकळी द्यायची असेल तर महादेव दडस यांच्याशी संपर्क साधा। त्यांचा नंबर आहे 96 23 31 31 87। या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता। हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे, कुणाला काय मदत करायची असते तर करू शकता। मित्रांनो, आपण बघू शकता की श्री क्षेत्र सतोषा येथे जर आमुष्याला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे। इथे महाराष्ट्रासह बाहेरगावातून अनेक भाविक भक्त येत असतात, दर्शन घेत असतात। या दर्शन घेतलेल्या भाविक भक्तांना येथील टाकेवाडी येथील एक ग्रुप आहे, या ग्रुपच्या वतीनं मोफत महाप्रसादाचे आयोजन केले। आपण सुद्धा यांना सहकार्य करावे हीच विनंती।